बाही उंची आहे 9 इंच प्लस 1 इंच ॲड शिलाई माया. धावती टाकूया. ही बाही आहे 38-36ची, त्यामुळं रुंदी घेऊया 8 इंच. डायरेक्ट दोन्ही बाह्या कटिंग करणार आहे, तुम्हाला दाखवतो. आता पहिल्यांदा आपण याच्यावरती आकार देऊन घेऊया. आता इथून आपल्याला पप पाहिजे, म्हणजे पपसाठी वरती इथून नीटच्या कपड्यावर खडूच होतं 1.5 इंच आणि खालच्या साईडनं पण आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायला पाहिजे. म्हणजे किती होतं बघूया, 12 झालंय बरोबर. आता या बाहीची घडी घालून घेऊया. खाली करते खाली. आणि बाहीला मागचा पुढचा आकार आत्ता द्यायचा नाही, नंतर जेव्हा आपली बाही तयार होती त्यावेळेला द्यायचा. आता डायरेक्टच बाही आपण कटिंग करायची. बाही रुंदी आहे 8 इंच. तिथून पुढे मी 6 इंच राहिलेला कपडा घेतलाय पूर्ण. हा बघा दाखवतो. 6 इंच इथून 6 इंच आहे, तो डायरेक्टच घेतलाय. तिथून आकार टाकून घ्यायचा तिथंपर्यंत, हा इथंपर्यंत. आणि इथून असं सरळ वक्र आकार घ्यायचा, सरळच घ्यायचा. इथून आपण रेष मारून घेऊया, म्हणजे लक्षात येईल. इथून आपल्याला चुनी टाकायची, इथं मध्य काढून घेऊया, कट करून घेऊया. आता बाही आपली आल्या कुठंपर्यंत, तिथंपर्यंत कट मारून घेऊया, म्हणजे चुनी टाकता येईल. हे अशी. आता चुनी टाकताना तुम्हाला सांगतो, मी खालच्या साईडनं पिको मारून चून टाकून ह्याच्यावरती लेस लावून घेणार आहे. बाही तयार झाली की दाखवतो. हा बाही कटिंगचा व्हिडिओ बघा. मी जेवढी छाती आहे 38चा चौथा भाग घेतला आहे, तिथून 6 इंच पुढे घेतलं आहे चुनीसाठी. आणि आकार दिलेला नाही, डायरेक्टच बाही कट केलेली आहे मागच्या मुंड्यानुसार.